महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा एक कॅबिनेट निर्णय झाला। महाराष्ट्र आता देशातील पहिलं राज्य की ज्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटने आज महाराष्ट्र स्वयंचलित कंसात अनमॅन्ड धोरण आज मंजूर केलं। याचा अर्थ अति दुर्गम, अवघड आणि अति आवश्यक अशा ठिकाणी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित अनमॅन्ड कार्यप्रणालीचा वापर करायला लागतो। या संदर्भामध्ये धोरण करणं, एकत्रित धोरण करण्याची आवश्यकता होती। उदाहरणार्थ ड्रोन असो आणि अशा पद्धतीने सर्व ठिकाणी ज्याला आपण म्हणतो स्वयंचलित अनमॅन्ड एअर व्हेकल, स्वयंचलित अनमॅन्ड ग्राउंड लेवल व्हेकल आणि स्वयंचलित अनमॅन्ड अंडर वॉटर व्हेकल, या पद्धतीच्या आवश्यकता आणि याची मोठी बाजारपेठ जगभरामध्ये आता आहे। आणि या सेक्टरवर इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या माध्यमातून एक सर्वंकष धोरण आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात, माननीय एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आमच्या विभागाने धोरण बनवलं, त्याला मंजुरी मिळाली। या क्षेत्रात 25,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित असणारे धोरण आहे आणि यामध्ये 1 लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मितीचा संपूर्ण कार्यक्रम डोळ्यासमोर आहे। यासाठी राज्यभरामध्ये 3 उत्कृष्टता केंद्र, जसं मी सांगितलं, स्वयंचलित अनमॅन्ड एअर त्याचं एक उत्कृष्टता केंद्र, स्वयंचलित अनमॅन्ड ऑन ग्राउंड त्याचं एक उत्कृष्टता केंद्र, स्वयंचलित अनमॅन्ड अंडर वॉटर त्याचं उत्कृष्टता केंद्र, अशी 3 केंद्र होती। आणि यामध्ये 5,000 रिमोट पायलट्स असं कुशल मनुष्यबळ 5 वर्षात निर्माण करणं, यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर प्रणाली विकसित करणं, अशा सर्वांसाठी हे धोरण काम करेल। 25,000 कोटीत 1 लाख रोजगार निर्मिती करण्यासाठी एकंदरीत 2,000 कोटीच्या मर्यादेच्या आत 20%, 15%, 10% असं स्थिर भांडवली गुंतवणुकीत अनुदान राज्य देईल। या व्यवसायात उत्पादन, चाचणी, क्षमता विकास, कौशल्य विकास, तंत्रज्ञान विकास याबरोबर या सगळ्या व्यवस्था उभा करण्यासाठी जे प्रस्ताव आणि उद्योग येतील त्यास वीज अनुदानामध्ये सूट दिली जाईल। SGSTचा परतावा यामध्ये मोठी मदत केली जाईल। मुद्रांक शुल्क यामध्ये सबसिडी दिली जाईल। याच्या टेस्टिंग फॅसिलिटी ज्या निर्माण करायच्या आहेत त्या टेस्टिंग फॅसिलिटीसाठी आर्थिक मदत केली जाईल। पुरेसं मनुष्यबळ यासाठी प्रशिक्षण व कौशल्य विकास यात आर्थिक सबसिडी दिली जाईल। यात विविध पेटेंट हे नोंदणी करणार राज्य पहिलं आपलं ठरेल, त्या पेटेंटसाठी सुद्धा खूप भरीव मदत राज्य सरकारकडून केली जाईल। स्थानिक खरेदी करणं हे आवश्यक आहे, ज्यातनं आर्थिक गतिविधी वाढतील, त्यातही मोठी आर्थिक मदत केली जाईल। आणि संशोधन व विकास R&D यासाठी सुद्धा हे सबसिडी धोरण असेल। असं एकत्रित पहिलं देशातील राज्य जे महाराष्ट्र स्वयंचलित अनमॅन्ड धोरण आणि त्यासाठी त्याच पद्धतीचे मिशन सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। जसं मी सुरुवातीला म्हटलं
अतिदुर्गम भागात काम करणं, अवघड क्षेत्रात मानवी संपर्कातून काम करण्याच्या मर्यादा असताना तिथे व्यवस्था निर्माण करणं. आपल्याला माहिती आहे लखपती दिदी या कार्यक्रमांतर्गत ड्रोन दिदी असे कार्यक्रम उभे करणं. आजकाल वैद्यकीय सेवांना सुद्धा ड्रोन किंवा स्वयंचलित अनमॅन्ड पद्धतीने डिलिव्हरीज या सुरू होणं. संरक्षण क्षेत्रात आपण बघितलं आता ड्रोन आणि ज्याला आपण स्वयंचलित अनमॅन्ड विविध गोष्टींचा उपयोग केला जातो. त्या संरक्षणाची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात निर्माण होणं, अशा असंख्य गोष्टी, मोठी ऑपॉर्च्युनिटी जगातली भारताकडे आहे आणि त्यातली महाराष्ट्राकडे ती आपल्याला आकर्षित करायची आहे. आणि म्हणून विविध संस्था, यामध्ये आपण 6 शैक्षणिक संस्थांशी करार करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून याचा कार्यक्रम, अभ्यासक्रम विकसित मनुष्यबळ निर्माणाचा होणार आहे. त्यामुळे मोठी एक आर्थिक गतिविधी आता निर्माण होणार. हे महाराष्ट्रातल्या आपल्या युवक युवतींना आणि स्टार्टअप्सना आणि MSMEsना त्याचा फायदा मिळणं, या दृष्टीने धोरण त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. हे धोरण बनवतानाही विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, काही तंत्रज्ञानातील विशेषज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील IIT सारख्या अन्य संस्था आणि त्यांच्याशी चर्चा मसलत अशा सर्व स्टेक होल्डर्सना बरोबर घेऊन हे धोरण त्या ठिकाणी व्यावहारिक, ज्यामध्ये मनुष्यबळ निर्माण होईल, ज्यामध्ये टेस्टिंग फॅसिलिटी निर्माण होईल, ज्यामध्ये प्रयोगशाळाही निर्माण होतील, ज्यामध्ये गुंतवणुकी होईल, ज्यामध्ये बाजारपेठ निर्माण केली जाईल आणि या सगळ्यांचं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीच्या व्यवस्था ITI सहित पॉलिटेक्निकला, सागर किनारी त्या तिथे अंडर वॉटर व्हेकल्स याचं काम होईल. बरोबरीने ज्या ठिकाणी एअर फॅसिलिटीज आहेत, स्ट्रिप्स आहेत, त्या ठिकाणी एअरमध्ये काम करणाऱ्या पायलटच्या प्रशिक्षणाच्या विषयात सुद्धा काम केलं जाईल. म्हणजे अनमॅन्ड म्हणजे स्वयंचलित पायलटचा विषय आहे. अशा सर्व अर्थाने याचा सर्वंकष विचार केला आहे.